वल्ली मला दे, मी देतो. नाही नाही भाऊजी, असू दे. भाऊजी हे अजून माझ्याशी नीट बोलत नाहीये. मी हा डबा घेऊन त्यांच्या ऑफिसला जाते आणि मीच डबा देते. हा, फक्त माझ्यासाठी रिकामा डबा घेऊन आली होतीस, तसा रिकामा डबा देऊ नकोस म्हणजे झालं. चुकून. काय आता उठाच्या नाड्या बांधायला शिकवायचं का तुला? नाही, हे काय झालं? नाही, मगापासून बघतेय, बराच वेळ चाललाय, हाच कार्यक्रम चाललाय तुझा. अगं नाही झालं, हा बघ निघालो मी. बरं, हे बघ, जाता आता जरा मला त्या अनामिकाकडे सोड ना. तू मिस अनामिकांच्या घरी जातीस कशाला? अरे म्हणजे तिला एवढं प्रेमाने आपण इथे बोलवलं होतं, पण या बायकांचं सगळं बोलणं तिला ऐकून घ्यावं लागलं रे. तिला सॉरी म्हणायला हवं ना. तुझं काही खरं नाही. बनवतेस तू मिस अनामिका ना मिसेस अनामिका. काय म्हणालास? नाही, मी म्हटलं तुझं काही खरं नाही. नाही नाही, मी ऐकलं की तुझं काही खरं नाही. एक दिवस तू मिस अनामिका ना मिसेस अनामिका करून आणशील. गॅम्बिस? गॅम्बिस तुला नको ते बरोबर ऐकू येत. मग अरे म्हातारीचे सांधे झिजलेत रे, कान ठणठणीत आहेत बरं. अगं बाई, तुला रमाचा मेसेज आला का रे? तुला पण बोलवलंय हापूस पार्टीला? अरे ती अनामिकाची आई आहे नंतर, आधी ती माझी मैत्रीण आहे. म्हणजे तिकडे माहोल गाजवणार तू? अरे तेच तर मी सांगते, आजची संध्याकाळ तू गाजव ना. विचार ना अनामिकाला. बघतो काय बघतो? गेली 22 वर्ष तू त्या पेटीतला फोटोच बघतोयस. विचार तर खरं. झालं, धन्य आहेस तू. बरं जा आता, ऑफिसला जायला उशीर होतोय ना, निघा. तू? मी नंतर बघू. बरं ऐक, ते हापूस पार्टीचं सरप्राईज आहे मिस अनामिकांसाठी. फोन बिन करून सांगू नकोस. येतो. सांभाळून जा रे बाळा. No, I'm fine. No, seriously. Okay, fine. I'll send you the presentation and then we'll figure out. Okay, fine. Let me know. May I come in, ma'am? Coffee. Hello? हाँ. बरं, पॅन्ट्री क्लीन झाली ना की फक्त इकडचा कॉरिडोर पण क्लीन करून घे. हां, ओके. हो ठीक आहे. ओके, फाईन. आणि मॅमना ना सचिन सरांना सांग त्यांची बायको भेटायला आली. एक मिनिट. आणि मी हे सांगत होती. 1 मिनिट थांब. काय मला तात्काळ ठेवणार आहेस? फोन कर. 1 मिनिट म्हणे. सचिन जरा इकडे 2 चहा पाठव. काय म्हणालीस? नाही मॅम, तुमच्याशी नाही, मी फोनवर बोलत होते. 1 मिनिट. आता काय म्हणालीस तू? सचिन चहा पाठव. नाही मॅम, तुमच्याशी नाही, मी फोनवर बोलत होते. एनिवेज, मला सांगा मी तुमची काय हेल्प करू शकते? अगे टवळे सर आहेत ना तुझे? हा, बॉस आहेत तुझे, शिस्तही नाही का बोलायची? का ते पण शिकवायचं आता? टेबलवर बसतेस का नुसती? वल्ली, हो कशाला आलीस इकडे वल्ली? तुमच्या ऑफिस मधल्या मुली आहेत ना, त्यांना जरा शिस्त शिकवा. हा, बॉसशी कसं बोलायचं, कसं वागायचं, काही शिस्त नाही, बसले टेबलवर. वल्ली तू कशाला आलीस ऑफिस मध्ये? कशाला आली म्हणजे काय? सकाळी तुम्ही डबा नाही घेऊन गेलात,
रागवला होतात माझ्यावर म्हणून मी डबा द्यायला आले. ते बरं आता जा. राग गेला ना तुमचा? ठीक आहे ना, ते संसार म्हणल्यावर थोडं पुढे मागे होणारच ना. तुम्ही आयुष्यभर चिडून बसणार आहात का माझ्यावर? बोला ना माझ्याशी. ऐका ना, तुम्ही मला तुमचं केबिन दाखवता? हा, कसलं भारी हो तुमचं ऑफिस. थोडी खातिरदारी करा ना तुमच्या बायकोची. काय चाललंय तुझं वल्ली? दाखवा ना. गप्पा मारायची जागा आहे का? गप्पा कुठे मारते मी? हात सोड. अरे असं काय करतोयस? बायको हात नाही पकडू शकत. सरळ उभी राहा. कोणाकडे बघताय? टक लावून काय बघतीयस माझ्या नवऱ्याकडे? काय बघतीये? नवरा आहे माझा. नजर खाली. हा, बघायचं नाही. चालेल माज दाखवतीये. डोळे काढून हातात देईन. तुझे पण डोळे काढून हातात देईन. आणि मोठी रिसेप्शनिस्ट. घरी जा. सॉरी. काय आहे? ऑफिसच्या फर्निचरचं बिल आहे. हो, ते दिसतच. शॉपिंग मीच केलंय. हिशोब करून बिल अकाउंटंट सौरभ पटवर्धन यांना सबमिट केलं होतं. हिशोब मॅच होत नाहीये. आपण जरा माझ्या केबिन मध्ये बसूया आणि परत एकदा चेक करूया. हिशोब बरोबर आहे आणि चेकच करायचं असेल तर इथे बसूनही करता येईल. नाही, आपण माझ्या केबिन मध्ये बसून बोलूया. इथेच बोल. इथे नको, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. एवढं खाजगीत काय बोलायचं? बोल इथेच. ऐका ना, इथे नको बोलूया, नाहीतर एक्सक्यूज मी. जरा 1 मिनिट सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. बोला ना सर. तू काय सुंदर दिसतेस आज. मी असं म्हणत होतो की आपण सगळे 24 तास कामं करतो यार. म्हणजे सकाळ नाही, दुपार नाही, लंच टाइम नाही, 24 तास माना खाली घालायचे आणि कामं करायची. हे बरोबर नाही. मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी 15 मिनिटाचा ब्रेक घ्या. समोर चिमणे अमृत तुल्य, तिकडे जा आणि हवं ते अमृत प्या. बिल मी देणार. हे काय अचानक पटवर्धन? एरवी तर काम करायला सांगता, आज जरा ब्रेक घ्या वगैरे. आज भडंग आणलंय ना, मगाशी बघितलं मी. सर, अमृत आणि भडंग काय लागतं? ला जवाब. जा जा जा, पटकन डबा घेऊन जा. सर, तुम्ही पण चला ना. हो ना सर, आपण सोबत 2x4 चहा पिऊया. तुम्ही प्यायलात की मी प्यायल्यासारखाच आहे ना. चला पटकन जा. आणि मला जरा मिस अनामिकांशी काहीतरी बोलायचं. असं काय बोलायचंय प्रायव्हेट? तू जाऊन ये, मी तुला सविस्तर सांगतो. या, चला 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 चला. सर, डबा न्यायला विसरू नका. चला 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 चला, लवकर. 15 मिनिटात परत यायचंय. माझ्या वाटचं पण चहा प्या. ही कला मला येतेच.
मी ती फार वापरत नाही. काय झालं? शॉक मधून सावरते. तुम्ही मला आज घ्यायला का नाही आलात? मी वाट बघत होतो. नको त्या सवयी लागू नयेत म्हणून. कोणाला, मला की तुम्हाला? दोघांनाही. आणि त्या सवयी नको त्या नसतील तर? म्हणजे प्रत्येक सवय वाईट नसते, काही सवयी चांगल्या पण असतात. आणि तुमच्या मनात येईल तेव्हा एखादी सवय सुरू करायची आणि तुमच्या मनात येईल तेव्हा ती बंद करायची, असं नाही होऊ शकत. समोरच्यालाही चॉईस असतो, भावना असतात. माझाही काही चॉईस आहे. अरे पण काय, तुम्ही म्हणता ना तुमचं आयुष्य प्रवाहासारखं वाहत आहे. मग तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तो प्रवाह बंद करू शकत नाही, त्याचा रोख बदलू शकत नाही. उद्यापासून जर तुम्ही मला घ्यायला आला नाही तर मी रोज सकाळी तुमच्या घराबाहेर येऊन उभा राहणार, तुम्ही मला बरोबर घेऊन जाईपर्यंत. आपलं ऑफिसचा टायमिंग काय? 9 ते 5 आहे मॅम. अरे वा, माहिती आहे की तुला. तरी तू हा युनिफॉर्म हवा तेव्हा घालतोस, हवा तेव्हा काढतोस. सॉरी मॅम. सॉरी कशाला बोलतोय? आपण एक काम करूया, 3 पीस सूट शिवून घेऊया, ठीक आहे? नाही खरंच, तुझ्या हिशोबाने तुझ्या चॉईसने सगळं काय आपण ठरवूया. खरंच सॉरी. ते माझी बायको आली अचानक आणि माझा अपमान करून गेली. तुला हा जॉब जोक वाटतोय का? वाटेल तेव्हा युनिफॉर्म बदलतो, वाटेल तेव्हा तुझे घरचे येतात, वाटेल तसं वागतात. हे ऑफिस आहे, कामाची जागा. याची जाणीव आहे की नाही तुला? आहे मॅम. वाटत नाही तुझं वागण्यावरून? ज्याला जॉबचा सिरियसनेस नाही त्याला काम करण्याचा अधिकार नाही. आणि माझ्या ऑफिसमध्ये असला बिहेवियर मी खपून घेणार नाहीये. यू मे लीव. प्लीज लीव. मी जे बोलते ऐकू येत नाही का तुला? मॅम, माझी चूक मान्य आहे मला, पण या नोकरीची किंमत नाही असं नाही आहे मॅम. एक नोकरी मिळावी म्हणून खूप धडपड केली आहे मॅडम. अनेकांचे उंबरे झिजवले. कुठेच नोकरी मिळत नव्हती. इथे हेड क्लार्कची पोझिशन आहे म्हटल्यावर मी आलो इंटरव्ह्यूला. ऑलरेडी दुसऱ्या कोणाला तरी दिली होती नोकरी वशिल्याने, पण मी ठरवलं होतं ते कामे हाताने घरी नाही जायचं म्हणून. आपल्या ऑफिसमध्ये फक्त पिऊनची नोकरी होती. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे मॅडम, तरी सुद्धा घेतली ही नोकरी. आणि आता तुला या कामाची लाज वाटते? नाही मॅम, अजिबात लाज वाटत नाही. कुठलंही काम छोटं नसतं हे माहिती आहे मला, म्हणून तर मी घेतली ही नोकरी. पण माझ्या घरच्यांना माहीत नाही आहे मॅम. त्यांना जर कळलं की मी इथे शिपायाची नोकरी करतोय, त्यांना नाही पचणार मॅम. बाय, मला कपडे बदलावे लागले मॅम. मी माझ्या चुकीचं समर्थन नाही करत आहे मॅम, पण खरंच माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता तेव्हा. ही नोकरी गमावणं परवडणार नाही मॅम मला. स्ट्रॉंग विदाउट शुगर कॉफी आण. हां, जा. थँक्यू.
प्रिया किती छान आहे ग. महागातलं असेल ना? ऑफकोर्स. त्या साध्या नेलपेंट्सनी स्केलिंग होतं ना नखांचं. काय होतं? काही नाही. हे सगळं तुझी आई घेऊन देते ना तुला? नॅचरली सगळे कॉस्मेटिक्स तीच प्रोव्हाइड करते ना. हो, किती मज्जा आहे ग तुझी. म्हणजे तुझी आई तुझ्यासाठी हे सगळं घेऊन देते, तुझ्यावर इतकं प्रेम करते, हापूस पार्टी ठेवते तुझ्यासाठी. हापूस पार्टी? तुला माहिती नाही तुझ्या घरी हापूस पार्टी आहे? बाई, मी उगाच विषय काढला का? अगं, मला वाटलं तुला माहिती असेल तुझ्या घरी हापूस पार्टी आहे. म्हणजे मला वाटलं तुला बोलवलं असेल. मला का बोलवतील ना आता? घर सोडलंय मी. आणि तसंही मला नाही फरक पडत तिथे काय चाललंय त्याने. तुला कसा फरक पडत नाही ते मी बघतेच. आलेच हा मी. अरे चा, हा न सांगता गेला. पण असं कधीच करत नाही पट्या. इतकं दुखावलंय का त्याला? नात्यांच्या बाबतीत ना काहीतरी घोळ घालतेच. त्याच्यात टाका. मावशी हे अजून हो काकू या. हो काढून ठेवते. थांबा मी इथे ठेवते. हा सौरभा, हो आज तिला नक्की विचार. संधी वाया घालवू नकोस. चंद्या, शी तू. मावशी, आबा आंबे चोरतोय. चंद्या, चंद्या काय हा काही वाडा आहे का आंबा चोरायला? बर का काकू, चंदू दादाची लहानपणापासूनची सवय आहे. कायम असे आंबे गायब करतो. दादाचं लक्ष असतं पण कायम. हे बघ त्याच्या पोटाकडे बघ. तिकडे लपवलेले दिसतात की नाही बघ बघ. अगं राहू दे ग कुंदा, त्याच्यात सुद्धा मजा असते. चंदूशेठ, इकडे या जरा. चंदूशेठ, अहो या हो. अहो या ना. अरे ये ना. अहो एकच काय नेताय, चांगले पिशवी भरून न्या की. पुष्कळ आंबे आहेत घरात. आम्ही ऐकलंय तुमच्या घरात अर्धा डझन बच्चे कंपनी आहे ना. ह्या कोयांचं झालं का? ए, मी अगदी शक्ती लावून ते पिळून ठेवलेले आहे. तुला काही मिळणार नाही त्याचं. थांब एकदा चेक करतो. अरे मी सनामिकांना येऊ दे ना. अरे तुझं प्रेम येतात तू बघ. सच्चू, तुझ्या आवडलीचा फोन आलाय गे. दे ना फोन. अरे मी कसं देऊ? दिसते का तुला? हे काय? माझे पण आतवले. मग मी ए सचू आहे गे. पण ना मावशी. दादा काय बोलायचं तिला बघ ना. सरकशील का आता? मी कुठे सरकू? घे तू. असं काय काय म्हणते ती अवल्ली? काय म्हणते? लाऊडस्पीकरवर टाक. हा बर. हॅलो. हा, अहो ऐका ना, तुम्ही घरी कधी येताय? मी ना गरम गरम जेवण करणार आहे तुमच्यासाठी. काय झालं? कोणाला खोकला आला? नाही तू बोल ना. काही नाही, मी म्हणलं मी गरम गरम जेवण करते, तर तुम्ही कधी येताय घरी? तिला विचार, खरंच गरम पोळ्या करतेस का शिळी पोळी गरम करून देतेस? कोण कुजबुजताय मागे? नाही कोण नाही. नाही काही नाही, मी फक्त विचारायला
फोन केला होता की तुम्ही कुठे आहात तुम्ही. आम्ही अनामिका मॅडमच्या घरी आलोय. हापूस पार्टी आहे इकडे. मी जेवणच येणार आहे घरी. अरे देवा. हं? अरे वा वा. अच्छा अच्छा, म्हणजे भाऊजी सुद्धा तिकडे असतीलच नाही का. हो आहे ना. दादा आहे, माई मावशी आहे, चंदू दादा पण आलाय. काही प्रॉब्लेम आहे तुला? छे, मला कसला आलाय प्रॉब्लेम. तुम्ही मजा करा हा सगळे एकत्र. ठीक आहे, आता जेवते मी घरी एकटी. बघ तुला काय वाटतंय ते कर. हॅलो. बघितलं ना कशी आमची आवडली. मावशी काय मावशी, काय मावशी. नाही, अजून आंबे आणू का? हा आहे तिथे. हे बरं आहे. इतक्या उकाड्यात मी मरमर करत जेवण करायचं सगळ्यांसाठी आणि हे पार्टी करतायत. नाही, तुमचा हा डाव नाही उधळून लावला ना तर पुष्पवल्ली नावच लावणार नाही. पुष्पवल्ली नाम सुन के नाजुक वेल समजलात काय. नागिण मीन नागिण.